मृत्यू आणि जन्म हे या विश्वातील, या सृष्टीतील एकमेव असे अंतिम सत्य आहे, ज्याला कोणीही कधीही टाळू शकत नाही. पण मित्रांनो, एक प्रश्न नेहमीच आपल्या मनाला सतावत असतो. आपल्याला पडणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर आपण आजवर शोधू शकलो नाही आहोत, की आपलं नशीब, आपलं भाग्य हे आपण जन्माला येण्याआधीच लिहिलं गेलेलं असतं. आपल्या नशिबात ज्या काही घटना घडतात, सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, हे सर्व आधीच ठरलेलं असतं का, की जन्मानंतर आपल्या कर्मांनी ते लिहिलं जातं? आपल्या आयुष्यात जेव्हा एखादं मोठं संकट येतं, तेव्हा आपण आकाशाकडे बघून देवाला विचारतो, देवा, माझ्याच नशिबात हे दुःख का लिहिलंस? पण खरंच देवाने ते लिहिलं आहे का? गरुड पुराणात, जे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे, त्यात याबद्दल नेमकं काय सांगितलं आहे? काय मनुष्याचे भाग्य हे त्याच्या जन्माच्या आधीच निश्चित असते, की तो आपल्या कर्माने ते बदलू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला गरुड पुराणाच्या माध्यमातून मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचं ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता आपण थेट कथेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया गरुड पुराणातील हे अद्भुत रहस्य. कथेची सुरुवात होते द्वापार युगातील त्या पवित्र आणि भव्य द्वारका नगरीपासून. ही तीच नगरी होती जी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी वसवली होती, जिच्या सोन्याच्या तटांवर समुद्राच्या लाटा अहोरात्र आदळत असत. जणू काही सागरही आपल्या प्रिय भगवंताच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी व्याकुळ झाला आहे. द्वारका नगरी म्हणजे वैभवाचे दुसरे नाव होते. सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण होते. अशा या पवित्र नगरीमध्ये एका भव्य महालात रत्नांनी जडलेल्या सुवर्ण सिंहासनावर द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण विराजमान झाले होते. त्यांचे रूप असे होते की पाहणाऱ्याचे डोळे दिपून जावेत. मस्तकावर मोरपीस, गळ्यात वैजयंती माळा आणि चेहऱ्यावर तेच जगप्रसिद्ध, मनाला मोहून टाकणारे हास्य. प्रभू शांतपणे विश्वाच्या गतीचे अवलोकन करत होते. तेवढ्यात महालाच्या मुख्यद्वारातून एक मधुर आणि ओळखीचा आवाज येऊ लागला. नारायण नारायण नारायण. हातामध्ये वीणा आणि मुखामध्ये हरीचे नाम. ब्रह्मांडचे मानसपुत्र आणि तिन्ही लोकात मुक्त संचार करणारे देवर्षी नारद तिथे उपस्थित झाले. नारद मुनींच्या चेहऱ्यावर नेहमी भक्तीचा आनंद असतो, पण आज त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच जिज्ञासा होती. आज ते केवळ भक्ती करण्यासाठी आले नव्हते, तर एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आले होते, जो प्रश्न पृथ्वी लोकावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मानवाला पडलेला असतो. देवर्षी नारदांनी भगवान श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातला. प्रणाम प्रभू. नारदांचा आवाज महालात घुमला. श्रीकृष्णांनी आपल्या भक्ताकडे पाहिले आणि स्मितहास्य करत करत त्यांचा आदर सत्कार केला. ये देवर्षी, तुझे स्वागत आहे. आज असा अचानक द्वारकेत तुझा प्रवेश आणि तुझ्या चेहऱ्यावर ही प्रश्नचिन्हे का दिसत आहेत? तिन्ही लोकांची खबर ठेवणाऱ्या नारदाला आज स्वतःलाच कोणता प्रश्न पडला आहे? श्रीकृष्णांनी अत्यंत मृदू स्वरात विचारले. नारद मुनी हात जोडून उभे राहिले. ते म्हणाले, हे प्रभू, आपण अंतर्यामी आहात. आपल्यापासून काहीच लपलेले नाही. मी पृथ्वी लोकावर भ्रमण करत असताना मनुष्यांचे दुःख पाहिले. प्रत्येक जण आपल्या नशिबाला दोष देत आहे. कोणी म्हणतो माझे नशीब फुटकं आहे, कोणी म्हणतो देवाच्या दरबारी अंधेर आहे. हे बघून माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणूनच हे त्रिकालदर्शी भगवंता, मी आज तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. मला जाणून घ्यायचे आहे की जेव्हा एखादा जीव आईच्या गर्भात असतो, जेव्हा तो अजून जन्मालाही नसलेला असतो, तेव्हाच त्याचे नशीब लिहिलेले असते का? त्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार, तो श्रीमंत होणार की गरीब, त्याला सुख मिळणार की दुःख, हे सर्व आधीच ठरलेले असते का? की जन्मानंतर तो आपल्या कर्मांनी ते लिहिलं जातं? हे प्रभू, नशीब आणि कर्म या कोड्याचे उत्तर काय आहे? नारदांचा हा प्रश्न ऐकून संपूर्ण सभा शांत झाली. हा प्रश्न केवळ नारदांचा नव्हता, तर युगानुयुगे प्रत्येक माणसाच्या मनात चाललेला हा द्वंद्व होता. भगवान श्रीकृष्ण सिंहासनावरून थोडे पुढे झुकले. त्यांचे हास्य थोडे गंभीर झाले. त्यांनी नारदांच्या डोळ्यात पाहिले. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. वातावरणातील गांभीर्य वाढले होते. श्रीकृष्णांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. हे देवर्षी नारदा, तू आज जो प्रश्न विचारला आहेस, तो अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा आहे. हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण मानव जातीचा आहे. आणि याचे उत्तर समजून घेणे प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. कारण जोपर्यंत मनुष्याला कर्म आणि नशिबाचा सिद्धांत समजत नाही, तोपर्यंत तो अज्ञानाच्या अंधारातच चाचपडत राहतो. तो नशिबाला दोष देत रडत राहतो आणि कर्माचे महत्त्व विसरून जातो. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, नारदा, गरुड पुराणात मी या विषयावर सविस्तर ज्ञान दिले आहे. पण आज तुझ्या निमित्ताने मी पुन्हा एकदा हे रहस्य उलगडून सांगणार आहे. पण सावध रहा. हे ज्ञान अर्धे अधुरे ऐकणे हे विषासमान आहे. अनेक लोक कथेचा अर्धा भाग ऐकतात आणि चुकीचा अर्थ काढून बसतात. त्यामुळे हे ज्ञान, ही कथा पूर्ण आणि लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. जर मानवाने हे रहस्य समजून घेतले, तर त्याच्या जीवनातील सर्व लोभ, क्रोध, मोह आणि दुःखाचा अंत होईल.
येथे संवादाचा वेग थोडा मंदावला. श्रीकृष्णांचे शब्द आता केवळ शब्द राहिले नव्हते, तर तो एक उपदेश बनला होता. नारद मुनींची अवस्था एखाद्या तहानलेल्या चातकासारखी झाली होती. ते एकटक श्रीकृष्णांकडे पाहत होते. त्यांच्या मनात विचार चालू होते की प्रभू आता काय सांगणार. नशीब मोठे की कर्म, हे नारदा, श्रीकृष्णांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. अनेक जण समजतात की सर्व काही आधीच ठरलेलं असतं, त्यामुळे प्रयत्न करून काय फायदा. तर काही जण म्हणतात की फक्त प्रयत्नच सर्व काही आहेत, नशीब काहीच नसतं. पण सत्य या दोन्हींच्या मध्ये दडलेलं आहे. हे सत्य समजावून सांगण्यासाठी मी तुला एका प्राचीन काळातील राजाची कथा सांगणार आहे. ही कथा आहे राजा रत्नधर आणि त्याच्या अपंग पुत्राची. ही कथा तुला आणि पृथ्वीवरील समस्त मानवांना शिकवेल की नशीब कसे काम करते आणि कर्माने ते कसे बदलता येते. नारद मुनींनी उत्सुकतेने विचारले, कोण होता तो राजा रत्नधर आणि त्याच्या पुत्रासोबत काय घडले होते प्रभू? अशी काय घटना घडली की ज्यामुळे नशिबाचा हा महान सिद्धांत उलगडला गेला? कृपा करून मला ती कथा विस्ताराने सांगा. मी माझे चित्त एकाग्र करून ऐकत आहे. भगवान श्रीकृष्ण आता भूतकाळातील घटनांचे वर्णन करण्यास सज्ज झाले. त्यांनी आपले हात वर केले, जणू काही ते वेळेचा पडदा बाजूला सारत आहेत. त्यांचा आवाज आता अधिकच प्रभावी आणि चित्रदर्शी झाला होता. ते म्हणाले, ऐक नारदा, ही कथा आहे एका अशा राजाची ज्याने धर्माचे पालन केले, तरीही त्याच्या नशिबाने त्याची अशी क्रूर परीक्षा घेतली की त्याचा देवावरचा विश्वासच डगमगला. पण त्यातूनच त्याला जीवनाचे सार उमजले. असे म्हणून श्रीकृष्णांनी कथेला सुरुवात केली. ते म्हणाले, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या भारतवर्षामध्ये जिथे गंगेसारख्या पवित्र नद्या वाहतात, तिथे अक्षयपुरी नावाचे एक विशाल आणि अत्यंत समृद्ध राज्य होते. हे राज्य इतके सुंदर होते की जणू स्वर्गाचाच एक तुकडा पृथ्वीवर पडला आहे. त्या राज्याची भूमी सुपीक होती, प्रजा सुखी होती आणि राज्याच्या तिजोऱ्या धनधान्याने भरलेल्या होत्या. पण कोणत्याही राज्याचे सुख हे त्या राज्याच्या राजावर अवलंबून असते. आणि अक्षयपुरीचा राजा होता राजा रत्नधर. राजा रत्नधर हे नाव त्या काळी न्यायाचे आणि धर्माचे प्रतीक मानले जात होते. तो केवळ एक शासक नव्हता, तर प्रजेचा पिता होता. तो अत्यंत धर्मात्मा, दानशूर आणि न्यायप्रिय राजा होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो केवळ आणि केवळ आपल्या राज्याच्या कल्याणासाठी झटत असे. त्याच्या दरबारातून कोणताही याचक कधीही रिकाम्या हाताने परत नसे. त्याने आपल्या आयुष्यात कधीही अधर्माचा मार्ग स्वीकारला नव्हता. खोटे बोलणे, फसवणूक करणे हे त्याच्या रक्तातच नव्हते. राजा रत्नधर आणि त्याची पत्नी महाराणी सुदेशणा हे दोघेही अत्यंत सात्विक वृत्तीचे होते. पण मित्रांनो, म्हणतात ना की ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्या आयुष्यात काहीतरी एक अशी उणीव असते जी त्याला सुखाच्या सागरात असूनही दुःखाचा अनुभव देते. राजा रत्नधराच्या बाबतीतही तेच घडले होते. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, विशाल सैन्य होते, प्रजेचे प्रेम होते, पण त्याला वारस नव्हता. त्याच्या राजवाड्यात लहान मुलाचा आवाज कधीच गुंजला नव्हता. राजा आणि राणीचे वय वाढत चालले होते, पण त्यांच्या पोटी संतान सुख नव्हते. ही एकच गोष्ट राजाला आतून पोखट होती. माझ्यानंतर या विशाल राज्याचे काय होणार? माझ्या प्रजेचा सांभाळ कोण करणार? माझा वंश इथेच संपणार का? हे प्रश्न त्याला रात्री झोपू देत नव्हते. नारदा, राजाचे दुःख इतके मोठे होते की शेवटी त्याने सर्व राजकारभार मंत्र्यांवर सोपवून तपश्चर्येचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. राजाला वाटले की कदाचित देवाच्या कृपेनेच आपल्या नशिबाचेही कुलूप उघडेल. राजा आणि राणी दोघांनीही ठरवले की जोपर्यंत भगवान शंकर प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत ते अन्न आणि पाण्याचा त्याग करून कठोर तपश्चर्या करतील. त्यांनी राजवस्त्रे त्यागली आणि वलकले परिधान करून वनात गेले. तिथे त्यांनी भगवान शिवाची आराधना सुरू केली. दिवस सरले, महिने सरले, वर्षामागून वर्ष लोटली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता राजा रत्नधर आणि राणी सुदेशणा ओम नमः शिवायचा जप करत राहिले. त्यांची भक्ती इतकी प्रबळ होती की शेवटी कैलास पर्वतावर विराजमान असलेल्या भोलेनाथाला त्यांच्या हाकेला ओ द्यावीच लागली. भगवान शंकर त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि एके दिवशी पहाटेच्या वेळी एक दिव्य प्रकाश वनात पसरला. साक्षात महादेव त्यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, वत्स, रत्नधरा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे. तुला काय हवे आहे ते माग. राजाने डोळे उघडले. समोर साक्षात मृत्युंजय शिव उभे होते. राजाने त्यांच्या चरणी जोटांगण घातले आणि म्हणाला, हे प्रभो, मला माझ्यासाठी काही नको, पण या राज्याला, माझ्या प्रजेला एका योग्य वारसाची गरज आहे. मला पुत्र संतानाचा आशीर्वाद द्यात. भगवान शंकरांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, तथास्तु, तुला पुत्रप्राप्ती होईल. वरदान मिळताच राजा आणि राणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते परत आपल्या राज्यात आले. संपूर्ण राज्यात आनंदाची लहर पसरली. राजाला वाटले की आता सर्व काही ठीक झाले आहे. देवाने माझे नशीब बदलले आहे.
काही काळानंतर भगवान शंकराच्या आशीर्वादाने राणी गर्भवती झाली. तो दिवस राज्यासाठी उत्सवासारखा होता. राजाला वाटले की आता माझा मुलगा जन्माला येईल. तो सूर्यासारखा तेजस्वी असेल, चंद्रासारखा शीतल असेल आणि माझा राज्याचे नाव उज्ज्वल करेल. राजा स्वप्न रंगवायला लागला. तो आपल्या होणाऱ्या मुलासाठी खेळणी, कपडे आणि भविष्याच्या योजना आखायला लागला. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो, जो मनुष्याच्या कल्पनेच्या पलीकडचा असतो. मनुष्याला वाटते एक आणि घडते दुसरेच. 9 महिने पूर्ण झाले आणि तो दिवस उजाडला, ज्याची राजा आणि प्रजा आतुरतेने वाट पाहत होती. राजवाड्यात बाळंपणाची गडबड सुरू झाली आणि काही वेळाने बातमी आली की राणीने एका पुत्राला जन्म दिला आहे. आनंदाच्या भरात राजा धावतच राणीच्या कक्षात गेला. त्याला आपल्या मुलाचे मुख पाहायचे होते, त्याला छातीशी कवटाळायचे होते. पण जेव्हा राजाने त्या मुलाकडे पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा आनंद एका क्षणात दुःखाच्या महासागरात बुडाला. महालातील दासींचे चेहऱ्यावरचे हास्य मावळले होते. राजवैद्य चिंतेत होते, कारण तो मुलगा सामान्य नव्हता. जन्माला आलेले ते बाळ अत्यंत विद्रूप आणि विकलांग होते. त्याचे हातपाय वाकडे होते, शरीराची हाडे ठिसूळ आणि तुटलेली होती. तो हलू शकत नव्हता, रडू शकत नव्हता. त्याचे शरीर इतके कमकुवत होते की पाहणाऱ्यालाही दया येईल. ज्या राजाने देवाकडे महान योद्धा आणि शासक मागितला होता, त्याच्या पदरात देवाने एक असा पुत्र टाकला जो स्वतःच्या पायावर उभा राहण्यासही सक्षम नव्हता. राजा रत्नधर कोलमडून गेला. तो त्या बाळाकडे बघून विचार करू लागला की हे देवा, हेच का ते वरदान? यासाठीच का मी इतकी वर्ष तपश्चर्या केली? मी आपल्या आयुष्यात कधी कोणाचे वाईट केले नाही, नेहमी धर्माने वागलो. मग माझ्या नशिबात हे असे का भोगावे लागत आहे? माझ्याच मुलाला असे का भोगावे लागत आहे? हे नशीब आधीच लिहिले होते का? आणि जर लिहिले होते तर मग माझ्या तपश्चर्येचा आणि पुण्यकर्माचा काय उपयोग झाला? राजाच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. त्याचा कंठ दाडून आला. त्याला उत्तरे हवी होती आणि याच उत्तरांच्या शोधात राजाने निर्णय घेतला की आता या प्रश्नाचे उत्तर फक्त साक्षात भगवान श्रीकृष्णच देऊ शकतात. श्रीकृष्ण नारदांना म्हणाले, पाहिलेस नारदा, राजाच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला जो आज तू मला विचारला आहेस. आणि इथूनच सुरू होतो कर्म आणि नशिबाचा खरा खेळ. मित्रांनो, राजा आता श्रीकृष्णाकडे जाईल का? श्रीकृष्ण त्याला काय उत्तर देतील आणि त्या अपंग मुलाचे भविष्य काय असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कथेचा पुढचा भाग पाहावा लागेल, कारण या कथेतूनच उलगडणार आहे ते गुपित जे तुमचे आयुष्य बदलू शकते. राजा रत्नधराचे मन एकाच वेळी दुःख, संताप आणि गोंधळाने भरून गेले होते. महालातील त्या पाळण्याकडे बघून त्याला आता आनंद नाही तर वेदना होत होत्या. ज्या प्रश्नांची उत्तरे पृथ्वीवरील कोणताही पंडित, कोणताही ज्योतिषी देऊ शकत नव्हता, त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी राजाने थेट द्वारकेची वाट धरली. त्याने क्षणाचाही विलंब लावला नाही. आपल्या रथाचे सारथ्य स्वतःकडे घेतले आणि घोड्यांचे लगाम खेचले. वाऱ्याच्या वेगाने राजाचा रथ द्वारकेच्या दिशेने निघाला. प्रवासात राजाच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. मी आयुष्यभर धर्माने वागलो, प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे जपले, कधीही खोटे बोललो नाही, तरीही माझ्या नशिबात हे असे का? काय गुन्हा हा होता, माझा की माझ्या मुलाचा? हे प्रश्न त्याच्या मेंदूला कुरतडत होते. द्वारकेत पोहोचताच राजाने कोणाचीही वाट पाहिली नाही. तो थेट श्रीकृष्णाच्या महालात प्रवेशला. समोर त्रिभुवन सुंदर भगवान श्रीकृष्ण आपल्या आसनावर शांत बसले होते, जणू काही ते राजाच्या येण्याचीच वाट पाहत होते. राजा रत्नधर धावतच गेला आणि श्रीकृष्णाच्या चरणांवर कोसळला. एक महान सम्राट, ज्याच्या एका शब्दावर हजारो तलवारी म्यानातून बाहेर पडत होत्या, तोच सम्राट आज एका लहान बालकासारखा भगवंताच्या चरणी रडत होता. त्याचे अश्रू प्रभूंच्या चरणांना भिजवत होते. हे द्वारकाधीश, हे मधुसूदना, माझा काय अपराध होता? राजाचा आवाज हुंदक्यांनी भरला होता. मी तुला काय मागितले आणि तू मला काय दिलेस? मी तुझ्या महादेवाकडे एक समर्थ वारस मागितला होता, जो माझ्या राज्याचे रक्षण करेल. आणि मला काय मिळाले? एक असा मुलगा जो स्वतःचे रक्षण सुद्धा करू शकत नाही. हा कुठला न्याय आहे प्रभू? हेच माझे नशीब आहे का? जर हेच नशीब असेल तर मग पुण्याचा काय उपयोग? राजाचे हे आक्रंदन ऐकून तिथे उपस्थित असलेल्या नारदांचेही मन हेलावले. पण श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावरची शांती तशीच होती. त्यांनी हळुवारपणे राजाला उठवले, आपल्या हातांनी राजाचे अश्रू पुसले आणि त्याला आसनावर बसवले. श्रीकृष्ण म्हणाले, राजन, शांत हो. दुःखाच्या आवेगात मनुष्याची बुद्धी स्थिर राहत नाही आणि अस्थिर बुद्धीला सत्याचे दर्शन होत नाही. तुझा प्रश्न हा आहे की तुझ्या नशिबात हे दुःख का आले आणि तुझ्या मुलाने असा जन्म का घेतला, बरोबर? राजाने मान डोलावली. श्रीकृष्ण पुढे बोलू लागले. त्यांचा आवाज आता गंभीर आणि रहस्य उलगडणारा होता. हे रत्नधरा,
तुला वाटते की तुझ्या मुलाची ही अवस्था तुझ्या कर्माचे फळ आहे किंवा तुझ्या नशिबाचा दोष आहे. पण सत्य हे आहे की प्रत्येक जीव हा एक स्वतंत्र आत्मा आहे. तुझा मुलगा हा तुझ्याद्वारे या जगात आला आहे, पण तो त्याचे स्वतःचे नशीब, त्याचे स्वतःचे संचित कर्म घेऊन जन्माला आला आहे. राजा गोंधळून म्हणाला, म्हणजे मला समजले नाही प्रभू. श्रीकृष्ण समजावून सांगू लागले, ऐक राजा, मनुष्याचे जीवन हे 3 प्रकारच्या कर्मांवर आधारित असते. पहिले म्हणजे संचित कर्म. हे असे कर्म असते जे आपण मागील अनेक जन्मांमध्ये केलेले असते आणि ते जमा झालेले असते. दुसरे म्हणजे प्रारब्ध. संचित कर्मातील जो भाग आपण या जन्मात भोगण्यासाठी घेऊन येतो त्याला प्रारब्ध किंवा नशीब म्हणतात. आणि तिसरे असते क्रियमाण कर्म, जे आपण या जन्मात नव्याने करतो. तुझ्या मुलाने या जन्मात अपंग शरीर प्राप्त केले आहे. हे त्याच्या मागील जन्माच्या कर्मांचे प्रारब्ध आहे. त्याचा आत्मा ज्या प्रवासातून आला आहे त्या प्रवासात त्याने काही अशी कर्मे केली होती ज्याचे फळ त्याला या देहाच्या रूपाने भोगावे लागत आहे. यात तुझा किंवा तुझ्या पत्नीचा काहीही दोष नाही. तुम्ही केवळ निमित्त आहात. राजाने विचारले, पण प्रभू, जर हे त्याचे नशीब आहे आणि ते आधीच लिहिलेले आहे, तर मग माझ्या तपश्चर्येचा काय उपयोग? मी महादेवाला प्रसन्न केले होते. मग देवाच्या आशीर्वादात इतकी शक्ती नाही का की तो माझ्या मुलाचे नशीब बदलू शकेल? येथे श्रीकृष्णांनी एक अत्यंत महत्त्वाचे रहस्य सांगितले. ते म्हणाले, राजन, देवाची कृपा नक्कीच समर्थ आहे, पण निसर्गाचा नियम असा आहे की कर्म हे फेडावेच लागते. जसा बाण एकदा धनुष्यातून सुटला की तो परत घेता येत नाही, तसेच प्रारब्ध एकदा सुरू झाले की ते भोगावेच लागते. तुझ्या मुलाला मिळालेले हे शरीर त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मांचे प्रारब्ध आहे. त्याचा आत्मा ज्या प्रवासातून आला आहे त्या प्रवासात त्याने काही अशी कर्मे केली होती ज्याचे फळ त्याला या देहाच्या रूपाने भोगावे लागत आहे. यात तुझा किंवा तुझ्या पत्नीचा काहीही दोष नाही. तुम्ही केवळ निमित्त आहात. राजाने विचारले, पण प्रभू, जर हे त्याचे नशीब आहे आणि ते आधीच लिहिलेले आहे, तर मग माझ्या तपश्चर्येचा काय उपयोग? मी महादेवाला प्रसन्न केले होते. मग देवाच्या आशीर्वादात इतकी शक्ती नाही का की तो माझ्या मुलाचे नशीब बदलू शकेल? येथे श्रीकृष्णांनी एक अत्यंत महत्त्वाचे रहस्य सांगितले. ते म्हणाले, राजन, देवाची कृपा नक्कीच समर्थ आहे, पण निसर्गाचा नियम असा आहे की कर्म हे फेडावेच लागते. जसा बाण एकदा धनुष्यातून सुटला की तो परत घेता येत नाही, तसेच प्रारब्ध एकदा सुरू झाले की ते भोगावेच लागते. तुझ्या मुलाला मिळालेले हे शरीर त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मांचे प्रारब्ध आहे. त्याचा आत्मा ज्या प्रवासातून आला आहे त्या प्रवासात त्याने काही अशी कर्मे केली होती ज्याचे फळ त्याला या देहाच्या रूपाने भोगावे लागत आहे. यात तुझा किंवा तुझ्या पत्नीचा काहीही दोष नाही. तुम्ही केवळ निमित्त आहात. राजाने विचारले, पण प्रभू, जर हे त्याचे नशीब आहे आणि ते आधीच लिहिलेले आहे, तर मग माझ्या तपश्चर्येचा काय उपयोग? मी महादेवाला प्रसन्न केले होते. मग देवाच्या आशीर्वादात इतकी शक्ती नाही का की तो माझ्या मुलाचे नशीब बदलू शकेल? येथे श्रीकृष्णांनी एक अत्यंत महत्त्वाचे रहस्य सांगितले. ते म्हणाले, राजन, देवाची कृपा नक्कीच समर्थ आहे, पण निसर्गाचा नियम असा आहे की कर्म हे फेडावेच लागते. पडू शकतो. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, नक्कीच राजन, तू आणि तुझा पुत्र दोघेही लक्षात ठेव. नशीब हे तुम्हाला पहिल्या पायरीवर आणून सोडते, पण तिथून शिखरावर जायचे की खाली पडायचे हे तुमचे कर्म ठरवते. पूर्वजन्माचे भोग भोगण्यासाठी हा देह मिळाला, पण या जन्मात असे उत्तुंग कर्म करा की पुढचे 7 जन्मसुद्धा सुधरतील. जा राजन, परत जा आणि आपल्या मुलाचे स्वागत कर. त्याला एक अपंग बालक म्हणून नाही तर एका भविष्यातील योद्धा म्हणून स्वीकार. त्याला शिकव की शरीरापेक्षा इच्छाशक्ती महान असते. त्याला ज्ञान दे, त्याला शस्त्र दे, नाही त्याला शास्त्र दे. जेव्हा त्याचे मन शक्तिशाली होईल तेव्हा त्याचे शरीर त्याला आपोआप साथ देईल. हे सांगताना श्रीकृष्णांनी राजाच्या डोळ्यांमध्ये पाहिले. हाच तो महत्त्वाचा क्षण होता जिथे राजाला निर्णय घ्यायचा होता. श्रीकृष्ण म्हणाले, राजन, देव जेव्हा कोणाला कठीण परिस्थिती देतो तेव्हा तो त्या व्यक्तीची परीक्षा घेत असतो. तुझ्या मुलाचे तुटलेले शरीर हे त्याचे नशीब आहे, पण त्याचे तुटलेले मन सावरणे हे तुझे कर्म आहे. तू त्याला अशी विद्या दे, असे संस्कार दे की त्याचे शरीर जरी कमकुवत असले तरी त्याचे मन वज्रासारखे कठोर होईल. नशिबाने त्याला काय दिले यापेक्षा तो स्वतःच्या कर्माने काय मिळवतो हे जास्त महत्त्वाचे आहे. ज्या दिवशी तुझा मुलगा आपल्या कमतरतेवर रडणे सोडून आपल्या शक्तीवर लक्ष केंद्रित करेल त्या दिवशी त्याचे नशीब बदलायला सुरुवात होईल.
कारण नशीब हे हाताच्या रेषांमध्ये नसते तर कपाळावर पडणाऱ्या घामाच्या धारांमध्ये असते. श्रीकृष्णांचे हे शब्द राजाच्या हृदयाला आरपार भेदून गेले. आतापर्यंत राजा केवळ नशिबाला दोष देत होता, पण आता त्याला समजले की नशीब हे दगडावरची रेष नसून ती मातीवरची रेष आहे, जी कष्टाच्या पावसाने पुसली जाऊ शकते आणि तिथे नवीन पीक घेतले जाऊ शकते. राजाने श्रीकृष्णांचा आशीर्वाद घेतला आणि तो पुन्हा आपल्या राज्याकडे परतला. राज्यात परतल्यावर राजा रत्नधराचे रूप पालटले होते. तो आता एक दुःखी पिता नव्हता तर एक कर्तव्यदक्ष गुरु झाला होता. त्याने राजवाड्यात प्रवेश केला आणि थेट राणीच्या कक्षात गेला. तिथे राणी अजूनही त्या मुलाकडे बघून रडत होती. राजाने राणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "राणी, रडणे थांबव. हा मुलगा आपली शिक्षा नाही तर ही आपली परीक्षा आहे आणि आपण या परीक्षेत नापास होणार नाही. देवाने आपल्याला जे दिले आहे त्याचा स्वीकार करून आपण त्याचे सोने करू." राजाने त्या बाळाला उचलून घेतले. बाळाचे हातपाय वाकडे होते, शरीर मलूल होते, पण राजाने त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याला त्या डोळ्यात एक वेगळीच तेज दिसली. राजाने ठरवले, जगासाठी की हा अपंग असेल, पण माझ्यासाठी हा माझा वारस आहे. मी याला अशी ताकद देईन की जग याचे पाय बघणार नाही तर याची झेप बघेल. त्या दिवसापासून राजाने आपल्या पुत्राचे नाव ठेवले विजय. नावच असे ठेवले की ज्यामध्ये जिंकण्याची जिद्द होती. राजाने ठरवले की विजयाला असे शिक्षण द्यायचे की ज्याची बरोबरी कोणालाच करता येणार नाही. पण हे सोपे नव्हते. विजयाचे शरीर त्याला साथ देत नव्हते. साधे बसणे सुद्धा त्याला कठीण जात होते. तलवार उचलणे तर दूरच, त्याला साधी लेखणी उचलणे सुद्धा जड जात होते. पण राजा रत्नधर मागे हटला नाही. राजा स्वतः विजयाचा गुरु बनला. त्याने विजयाला शिकवले की जर हात चालत नसतील तर बुद्धी चालव, जर पाय चालत नसतील तर मन पळव. राजाने त्याला वेदांचे, शास्त्रांचे आणि राजनीतीचे असे ज्ञान दिले की वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी विजय राजदरबारातील मोठमोठ्या पंडितांना सुद्धा वादात हरवू लागला. त्याचे शरीर खुर्चीला खेळलेले असायचे, पण त्याची बुद्धी आकाशात भरारी घेत असे. पण एक राजा म्हणून फक्त बुद्धी पुरेशी नसते, संरक्षणासाठी शक्तीही हवी असते. इथेच सर्वात मोठी अडचण होती. एक अपंग मुलगा युद्ध कसे करणार? शत्रू जेव्हा आक्रमण करेल तेव्हा तो स्वतःचे रक्षण कसे करणार? हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला. लोक राजाच्या पाठीमागे कुजबुजू लागले. राजा वेडा झाला आहे. हा लंगडा मुलगा गादीवर बसणार, हा काय राज्य चालवणार? शत्रू एका घावात याचे मुंडके उडवेल. प्रजेमध्ये आणि मंत्र्यांमध्ये नाराजी पसरू लागली. त्यांना वाटत होते की राजा पुत्रप्रेमापोटे राज्याचे नुकसान करत आहे. ही कुजबूज विजयाच्या कानावरही पडली. तो आता मोठा होत होता. त्याला आपली कमतरता समजू लागली होती. एके दिवशी विजया आपल्या पित्याकडे, राजा रत्नधराकडे गेला आणि म्हणाला, "पिताजी, लोक खरे बोलत आहेत. मी सिंहासनासाठी लायक नाही. मी तर उभासुद्धा राहू शकत नाही. मी युद्ध कसे करणार? माझ्या नशिबात हे सुख नाही. मला हे शिक्षण थांबवायचे आहे." विजयाचे हे हताश शब्द ऐकून राजाला श्रीकृष्णाचे शब्द आठवले. शरीराची विकलांगता ही आत्म्याची विकलांगता नसते. राजाने विजयाला आपल्या रथात बसवले आणि म्हणाला, "चल, आज मी तुला एका अशा ठिकाणी नेणार आहे जिथे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल." राजा त्याला राज्याच्या सीमेवर घेऊन गेला, जिथे एक प्रचंड नदी वाहत होती. तिच्या प्रवाहाचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. राजाने त्या प्रवाहाकडे बोट दाखवून विचारले, "विजय, ही नदी बघतोयस? तिच्या वाटेत किती मोठे खडक आहेत, किती अडथळे आहेत. पण नदी थांबली आहे का? तिने आपले नशीब म्हणून त्या खडकांशी तडजोड केली का?" विजय म्हणाला, "नाही पिताजी, ती त्या खडकांना फोडून किंवा त्यांच्या बाजूने रस्ता काढून पुढे जात आहे." राजा म्हणाला, "अगदी बरोबर. तुझे जीवनसुद्धा या नदीसारखे आहे. हे अपंगत्व, ही शारीरिक कमतरता म्हणजे ते खडक आहेत. आता तुझ्यावर अवलंबून आहे की तुला त्या खडकांवर डोकं आपटून थांबायचे आहे की आपल्या बुद्धीच्या आणि साहसाच्या जोरावर नवीन रस्ता शोधायचा आहे. नशीब तुला अडवू शकते, पण थांबू शकत नाही." वडिलांच्या या शब्दांनी विजयाच्या मनात एक ठिणगी पडली. त्याने ठरवले की आता मागे हटायचे नाही. त्याने आपल्या कमतरतेलाच आपली ताकद बनवण्याचा निर्णय घेतला. त्याने अशा युद्धकलेचा शोध लावला जी बसूनसुद्धा लढता येईल. त्याने धनुर्विद्येमध्ये इतके नैपुण्य मिळवले की घोड्यावर बसून किंवा रथात बसून तो अचूक वेध घेऊ लागला. त्याचे हात आता कमकुवत राहिले नव्हते, ते पोलादासारखे झाले होते. दिवस पालटत होते. कर्माने नशिबावर मात करण्यास सुरुवात केली होती. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. नशिबाने विजयासमोर एक अशी परिस्थिती निर्माण केली जिथे त्याचे सर्व ज्ञान आणि कौशल्य पणाला लागणार होते. शेजारच्या कालकेतू नावाच्या क्रूर राजाने अक्षयपुरीवर अचानक आक्रमण केले.
कालकेतूला माहीत होते की राजा माथारा झाला आहे आणि राजकुमार अपंग आहे. त्याला वाटले हे राज्य जिंकणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. शत्रूचे सैन्य सीमेवर धडकले. अक्षयपुरीच्या सैन्यात भीती पसरली, कारण त्यांचे नेतृत्व करण्यासाठी तरुण रक्त नव्हते. राजा रत्नधर वृद्ध झाला होता. अशावेळी दरबारात शांतता पसरली असताना एक खणखणीत आवाज आला, "माझ्या राज्याचे रक्षण मी करेन." सर्वांनी वळून पाहिले. तो आवाज विजयाचा होता. त्याने चिलखत घातले होते आणि तो आपल्या विशेष रथात बसला होता. मंत्र्यांनी विरोध केला. "राजकुमार, हे युद्ध आहे, बालकाचा खेळ नाही. तुम्ही तिथे टिकाव धरू शकणार नाही." पण विजयाने कोणाचेही ऐकले नाही. त्याने आपल्या वडिलांचे आशीर्वाद घेतले. राजा रत्नधराच्या डोळ्यात आज पाणी होते, पण ते दुःखाचे नव्हते तर अभिमानाचे होते. "जा पुत्रा, आणि जगाला दाखवून दे की नशीब जन्माने नाही तर कर्माने लिहिले जाते." विजय रणांगणावर उतरला आणि मग जे घडले ते पाहण्यासाठी इतिहाससुद्धा थबकला. अपंग विजय जेव्हा धनुष्य घेऊन शत्रूवर तुटून पडला, तेव्हा साक्षात यमराजही भयभीत झाला असता. त्याचे बाण अशा वेगाने सुटत होते की शत्रूला लपायला जागा नवरी नव्हती. त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून शत्रूच्या सैन्याची अशी रचना फोडली की विशाल सैन्यसुद्धा गोंधळून गेले. कालकीपू राजा जो विजयाला लंगडा म्हणून हिणवत होता, तो आता जीवाच्या आकांताने पळत होता. त्या दिवशी रणांगणावर रक्ताचा सडा पडला नाही, तर अंधश्रद्धेचा सडा पडला. त्या दिवशी सिद्ध झाले की शक्ती पायात नाही तर काळजात असावी लागते. विजय मिळून जेव्हा राजकुमार परतला, तेव्हा संपूर्ण प्रजेने त्याचे स्वागत फुलांच्या वर्षावाने केले. ज्या लोकांनी त्याला नाकारले होते, तेच लोक आज त्याच्या जयजयकाराच्या घोषणा देत होते. राजा रत्नधराचा ऊर भरून आला. त्याने आकाशाकडे पाहिले आणि मनातल्या मनात श्रीकृष्णाचे आभार मानले. "हे प्रभू, तुझे शब्द खरे ठरले. माझ्या मुलाने त्याचे नशीब बदलले." कथा सांगता सांगता श्रीकृष्ण थांबले. त्यांनी नारदांकडे पाहिले. नारदांचे डोळे आता उघडले होते. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. श्रीकृष्ण म्हणाले, "हे नारदा, समजलीस का ही कथा? राजा रत्नधराचा मुलगा नशिबाने अपंग जन्माला आला होता. हे त्याचे प्रारब्ध होते, पण त्याने स्वतःला तिथेच थांबवले नाही. त्याने आपल्या कर्माने, साहसाने आणि जिद्दीने आपल्या नशिबाची पाने फाडून टाकली आणि स्वतःच्या हाताने नवीन इतिहास लिहिला." श्रीकृष्ण पुढे म्हणाले, "या विश्वात 2 प्रकारची माणसे असतात. एक ती जी नशिबाच्या नावाखाली रडत बसतात आणि जे मिळेल त्यात समाधान मानतात, आणि दुसरी ती जी विजयासारखी असतात, जी म्हणतात की माझे नशीब कसेही असो, माझे कर्म त्यापेक्षा मोठे असेल." हे नारदा, मनुष्याने हे समजून घेतले पाहिजे की देव भाग्य लिहितो, पण ते बदलण्याची ताकद त्याने माणसाच्या मनगटात आणि बुद्धीत दिली आहे. जो माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, त्याला देवही मदत करतो. नशीब हे एक कुलूप आहे आणि कर्म ही त्याची चावी आहे. नारद मुनींनी श्रीकृष्णांना वंदन केले. ते म्हणाले, "प्रभू, आज आपण केवळ माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, तर समस्त मानवजातीला एक मार्ग दाखवला आहे. खरोखरच कर्म हेच श्रेष्ठ आहे." मित्रांनो, गरुड पुराणातील ही कथा आपल्याला हेच सांगते की तुमच्या आयुष्यात आज काय परिस्थिती आहे, यापेक्षा तुम्ही त्या परिस्थितीशी कसा सामना करता हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही गरीब घरात जन्मलात हे तुमचे नशीब असू शकते, पण गरीब म्हणून मरणे हे तुमचे कर्म असेल. तुमची आजची मेहनत, तुमचे आजचे कष्ट, तुमचे उद्याचे नशीब बदलू शकतात. गरज आहे ती फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि कर्माच्या मार्गावर चालत राहण्याची. लक्षात ठेवा, हातावरील रेषांपेक्षा कपाळावरचा घाम जास्त महत्त्वाचा असतो, कारण तोच तुमचे भविष्य बदलतो. राजा रत्नधर आणि त्याच्या पुत्राची ही प्रेरणादायी कथा सांगून झाल्यावर भगवान श्रीकृष्ण क्षणभर शांत झाले. द्वारकेच्या त्या भव्य सभामंडपात एक गूढ शांतता पसरली होती. देवर्षी नारदांच्या मनातील वादळे आता शांत झाली होती, पण त्यांच्या डोळ्यात अजूनही काहीतरी जाणून घेण्याची तहान होती. त्यांना समजले होते की कर्माने नशीब बदलता येते, पण सामान्य मनुष्याला हे कसे साधणार? कलियुगातील मानवासाठी नेमका मार्ग कोणता? नारद मुनींनी पुन्हा एकदा आपले हात जोडले आणि अत्यंत नम्र स्वरात विचारले, "हे द्वारकाधीश, राजा रत्नधराच्या कथेने माझे डोळे उघडले आहेत. कर्माचे महत्त्व मला समजले. पण प्रभू, कलियुगातील मानव अत्यंत अल्पायुषी आणि अल्पबुद्धी असणार आहे. त्याला प्रत्येक वेळी आपल्या पूर्वजमांचे ज्ञान असेलच असे नाही. अशा वेळी त्याने आपले नशीब सुधारण्यासाठी नेमके काय करावे?" पुराणात असे कोणते विशेष नियम किंवा उपदेश आहेत ज्यांचे पालन केल्याने मनुष्याचे दुर्भाग्य सुभाग्यात बदलू शकते? कृपया मला ते गुपित सांगा. श्रीकृष्णांनी नारदांच्या या लोककल्याणकारी प्रश्नाचे स्वागत केले. त्यांचा चेहरा आता अधिकच गंभीर आणि तेजस्वी झाला. ते म्हणाले, "हे नारदा, तू अगदी योग्य प्रश्न विचारला आहेस.
राजाची कथा ही एक प्रेरणा होती, पण आता मी तुला गरुड पुराणाचे ते 3 अत्यंत महत्त्वाचे आणि अंतिम उपदेश सांगणार आहे, जे मानवाच्या जीवनाचा आधारस्तंभ आहेत. जर कोणत्याही मनुष्याने, मग तो कितीही पापी असो किंवा दुर्दैवी असो, या 3 उपदेशांचे पालन केले तर यमराजसुद्धा त्याच्या वाटेला जात नाहीत. त्याचे नशीब सोन्यासारखे उजळून निघते. श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, सावध होऊन ऐक नारदा. हे 3 नियम म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ती जीवनाची संजीवन बुटी आहे. धर्माचे पालन आणि सत्कर्माचा मार्ग. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपदेश. श्रीकृष्णांचा आवाज एखाद्या धर्जनेसारखा घुमला. मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत धर्माचा त्याग करू नये. गरुड पुराणात मी स्पष्ट सांगितले आहे की मनुष्याचा जन्म हा केवळ भोग भोगण्यासाठी नाही, तर काही विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी झालेला असतो. अनेकदा मनुष्य विचार करतो की मी कोणाचे वाईट केले नाही, मग माझे वाईट का होते? पण त्याला माहीत नसते की त्याच्या आत्म्यावर मागील जन्मातील पापांचा बोजा आहे. हा बोजा उतरवण्यासाठीच त्याला हा जन्म मिळाला आहे. श्रीकृष्ण समजावून सांगताना म्हणाले, नारदा, बघ, एखादी व्यक्ती जेव्हा कर्ज घेते तेव्हा तिला ते फेडावेच लागते. तसेच पापाचे कर्ज आहे. जोपर्यंत मनुष्य धर्माच्या मार्गावर चालत नाही, सत्य बोलत नाही आणि परोपकार करत नाही, तोपर्यंत त्याचे जुने पाप धुतले जात नाही. गरुड पुराणात स्पष्ट उल्लेख आहे की जे लोक दुसऱ्यांची फसवणूक करतात, खोटे बोलतात किंवा अधर्माने संपत्ती गोळा करतात, त्यांना पुढील जन्मात अत्यंत दारिद्र्य आणि रोगांचा सामना करावा लागतो. त्यांचे नशीब जन्माला येण्याआधीच शाईने इले जाते. पण यावर उपाय काय? श्रीकृष्णांनी एक आश्वासक हास्य केले. उपाय सोपा आहे, तो दान आणि ईश्वर भक्ती. जेव्हा मनुष्य निस्वार्थ भावाने दान करतो, भुकेलेला अन्न देतो, तहानलेल्याला पाणी देतो, तेव्हा त्याच्या नशिबातील वाईट रेषा पुसल्या जाऊ लागतात. ईश्वर भक्तीमध्ये इतकी ताकद आहे की ती धमपाशाचे गाठसुद्धा सैल करू शकते. त्यामुळे मनुष्याने दररोज उठल्यावर असा संकल्प करावा की आज मी कोणाचेही मन दुखावणार नाही आणि यथाशक्ती सत्कर्म करेन. हेच त्याचे कवच बनते. श्रीकृष्णांचे हे बोलणे ऐकून नारदांनी मान डोलावली. पण श्रीकृष्णांनी आता आपला स्वर बदलला. ते आता दुसऱ्या आणि सर्वात संवेदनशील उपदेशाकडे वळले. मातापित्यांची सेवा, स्वर्गाचे द्वार. येथे श्रीकृष्णांच्या आवाजात एक वेगळीच आर्द्रता आणि कठोरता दोन्ही जाणवत होते. त्यांनी नारदांच्या डोळ्यात बघत म्हटले, नारदा, दुसरा उपदेश हा गरुड पुराणाचा आत्मा आहे आणि तो आहे मातापित्यांची सेवा आणि आदर. या विश्वात जर साक्षात देव कुठे असेल तर तो दगडाच्या मूर्तीमध्ये नाही, तर आईवडिलांच्या रूपात तुमच्या घरात आहे. या क्षणी वातावरण अत्यंत भावूक झाले. श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हा त्याचे शरीर, त्याचे रक्त, त्याचे अस्तित्व हे सर्व काही त्याच्या आईवडिलांचे असते. आई 9 महिने त्याला उदरात सांभाळते, प्रसव कळांच्या वेदना सहन करते, स्वतः ओल्यात झोपून त्याला कोरड्यात झोपवते. पिता स्वतःच्या पोटाला पीळ देऊन उन्हातान्हात राबून आपल्या मुलाचे भविष्य घडवते. आणि जेव्हा तीच मुले मोठी होऊन आपल्या आईवडिलांचा अपमान करतात, त्यांना वृद्धाश्रमात सोडतात किंवा त्यांच्या डोळ्यात पाणी आणतात, नारदा, लक्षात ठेव, त्या मुलांचे नशीब त्याच क्षणी जळून खाक होते. श्रीकृष्णांचे डोळे आता अंगारासारखे फुलले होते. ते शब्दात म्हणाले, मी गरुड पुराणात स्पष्ट शिक्षा लिहिली आहे. जो मनुष्य जिवंतपणी आपल्या मातापित्याला अन्न पाण्या वाचून तडफडवतो, त्याचा कितीही मोठा यज्ञ असू दे, कितीही मोठी पूजा असू दे, मी तिचा स्वीकार करत नाही. अशा व्यक्तीला मृत्यूनंतर कुंभी पाक नावाच्या नरकात टाकले जाते, जिथे त्याला उकळत्या तेलात तळले जाते. त्याचे पुढील 7 जन्म निर्वंश आणि भिकारी म्हणून होतात. त्याच्या नशिबाची पाने फाडून टाकली जातात. पण श्रीकृष्णांचा आवाज पुन्हा मृदू झाला. पण जो पुत्र किंवा पुत्री आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा करते, सकाळी उठून त्यांच्या चरणांना स्पर्श करते, त्यांच्या शब्दाला देवाचा शब्द मानते, नारदा, अशा व्यक्तीचे नशीब खुद्द ब्रह्मदेव सुद्धा वाकरी करू शकत नाहीत. आईवडिलांच्या आशीर्वादात इतकी ताकद आहे की ते मृत्यूच्या दारातून सुद्धा आपल्या मुलाला परत आणू शकतात. त्यांच्या चरणांची धूळ ही काशी आणि प्रयाग तीर्थापेक्षाही पवित्र आहे. त्यामुळे ज्याला आपले नशीब बदलायचे आहे त्याने आधी आपल्या घरातल्या या 2 देवांना प्रसन्न करावे. हा उपदेश ऐकून नारदांचे मन भरून आले. त्यांना समजले की नशीब बदलण्याची गुरुकिल्ली ही बाहेरच्या जगात नाही, तर आपल्या घरातच आहे. 3. अहंकाराचा नाश, सर्वात मोठा शत्रू. थोड्या वेळाने श्रीकृष्णांनी तिसऱ्या उपदेशाकडे वळले. ते म्हणाले, आता तिसरा उपदेश, जो मनुष्याच्या विनाशाचे मुख्य कारण आहे, आणि तो म्हणजे अहंकार, इगो.
नारदा, अहंकार हा असा एक किडा आहे जो सोन्याच्या फळाला सुद्धा आतून पोखरून नष्ट करतो. ज्या दिवशी माणसाला वाटते की मी हे केले, मी श्रेष्ठ आहे, माझ्यामुळे हे घडले, त्याच दिवशी त्याच्या पतनाला सुरुवात होते. श्रीकृष्ण समजावून सांगू लागले. गरुड पुराणात रावणाचे आणि कंसाचे उदाहरण यासाठीच दिले आहे. त्यांच्याकडे काय नव्हते? शक्ती, संपत्ती, ज्ञान सर्व काही होते, पण फक्त एका अहंकाराने त्यांचे नशीब असे पालटले की त्यांना अत्यंत दुर्दैवी मृत्यू आला. अहंकार माणसाला आंधळा करतो, तो माणसाला कर्मापासून दूर नेतो आणि अधर्माच्या खाईत लोटतो. अहंकारी माणूस कधीही कोणाचे ऐकत नाही. त्याला वाटते की तोच नशिबाचा निर्माता आहे, पण त्याला हे भान नसते की काळ कधीही कोणालाही राजाचा रंक बनवू शकतो. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्याने नेहमी विनम्र राहावे. फळांनी लदलेले झाड जसे नेहमी झुकलेले असते, तसेच ज्ञानी आणि पुण्यवान माणसाने नेहमी नम्र असावे. विनम्रता हेच नशीब बदलण्याचे हत्यार आहे. जेव्हा तुम्ही नम्र असता तेव्हा तुम्ही ईश्वराच्या जवळ असता, आणि जो ईश्वराच्या जवळ असतो त्याचे नशीब साक्षात परमेश्वर स्वतः आपल्या हाताने लिहितो. अहंकाराचा त्याग करा आणि सेवेचा मार्ग स्वीकारा, हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी गरुड पुराणातील या 3 महासागरांसारख्या अफाट ज्ञानाला 3 लहान उपदेशांमध्ये बांधून नारदांसमोर ठेवले. 1. धर्माचे पालन, 2. मातापित्यांची सेवा आणि 3. अहंकाराचा त्याग. हे त्रिसूत्री ज्ञान केवळ नारदांसाठी नव्हते, तर येणाऱ्या युगायुगातील भरकटलेल्या मानवांसाठी होते. श्रीकृष्ण शेवटी म्हणाले, हे नारदा, हे ज्ञान जो कोणी आत्मसात करेल त्याला कधीही ज्योतिषाकडे हात दाखवण्याची गरज पडणार नाही, कारण त्याचे हात सेवेसाठी आणि कर्मासाठी इतके व्यस्त असतील की नशिबाच्या रेषांना सुद्धा त्यांच्या कष्टाप्रमाणे आकार बदलावा लागेल. गरुड पुराण हे मृत्यूचे पुराण नाही, तर ते जगण्याची कला शिकवणारे शास्त्र आहे. हे मानवाला भीती दाखवण्यासाठी नाही, तर त्याला सावध करण्यासाठी आहे की तुझ्या आजच्या कर्मावर तुझे उद्याचे भविष्य अवलंबून आहे. नारद मुनी हे ऐकून अत्यंत तृप्त झाले. त्यांनी पुन्हा एकदा श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम केला. धन्य आहे प्रभू, आज तुम्ही माझ्या माध्यमातून जगाला एक अमूल्य ठेवा दिला आहे. राजा रत्नधराच्या कथेने आणि या 3 उपदेशांनी हे सिद्ध झाले की नशीब हे आकाशातून पडत नाही, तर ते माणसाच्या मनगटातून उगवते. नारदांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आनंद होता. त्यांना आता घाई झाली होती की हे ज्ञान पृथ्वीलोकावर जाऊन तिथल्या दुःखीकष्टी लोकांना सांगावे. त्यांनी आपली वीणा हातात घेतली आणि नारायण नारायण असा जयघोष करत ते तिथून प्रस्थान करण्याच्या तयारीत होते. पण कथेचा अजून शेवट झालेला नव्हता. श्रीकृष्णांनी नारदांना थांबवले. थांब नारदा. श्रीकृष्णांचा आवाज आज पुन्हा घुमला. जाण्यापूर्वी एक शेवटचे आणि अत्यंत गुप्त रहस्य ऐकून जा, जे मी आजवर कोणालाही सांगितले नाही. हे रहस्य नशिबा पलीकडचे आहे. देवर्षी नारदांचे पाय थबकले. त्यांनी वळून श्रीकृष्णांकडे पाहिले. श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर एक असे गूढ हास्य होते जे केवळ ब्रह्मांडाची निर्मिती आणि विनाश करणाऱ्यालाच शोभते. नारदांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यांनी विचारले, प्रभू, आता अजून काय उरले आहे? आपण कर्माचा सिद्धांत सांगितला, आईवडिलांच्या सेवेचे महत्त्व सांगितले, अहंकाराचा नाश करायला सांगितले. या पलीकडे असे कोणते अंतिम सत्य आहे जे नशिबालाही बदलू शकते? भगवान श्रीकृष्ण सिंहासनावरून उठले. ते हळूहळू चालत नारदांच्या जवळ आले. त्यांनी आपला हात नारदांच्या खांद्यावर ठेवला आणि अत्यंत मृदू पण तितक्याच ठाम आवाजात म्हणाले, नारदा, नशीब कर्माने बदलते हे सत्य आहे, पण कधीकधी मनुष्याचे पापकर्म इतके भारी असते की त्याचे प्रयत्नसुद्धा कमी पडतात. त्यावेळी जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एकच दरवाजा उघडा असतो, आणि ते अंतिम रहस्य आहे शरणागती आणि नामस्मरण. श्रीकृष्ण सांगू लागले, ऐक नारदा, या विश्वातील प्रत्येक जीव कर्माच्या बंधनात अडकलेला आहे. अगदी देवसुद्धा यातून सुटलेले नाहीत. पण जो भक्त आपले सर्वस्व सोडून आपला अहंकार, आपली बुद्धी, आपले प्रश्न सर्व काही बाजूला ठेवून मला पूर्णपणे शरण येतो, जो म्हणतो, हे कृष्णा, आता जे काही आहे ते तुझेच आहे, सुख दिले तरी तुझे आणि दुःख दिले तरी तुझे. नारदा, अशा भक्ताचे नशीब मी स्वतः आपल्या हाताने बदलतो. त्याच्या नशिबाच्या रेषा वाचायला यमराज सुद्धा असमर्थ ठरतात. हे ऐकून नारदांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, राजा रत्नधराच्या मुलाने, विजयाने केवळ युद्धकौशल्य शिकले नाही, तर त्याने आपली प्रत्येक कृती मला अर्पण केली. जेव्हा तो बाण सोडायचा तेव्हा तो स्वतःला कर्ता मानत नव्हता, तर तो निमित्त मानत होता. हीच ती अवस्था आहे जिथे कर्म हे भक्ती बनते. जेव्हा कर्म भक्ती बनते तेव्हा नशिबाचा हिशोब तिथेच संपतो. गरुड पुराणाचे हेच अंतिम सार आहे. तुम्ही कितीही मोठे पापी असा, जर तुम्ही अंतकाळी किंवा जीवनात एकदा जरी मनापासून पश्चाताप करून ईश्वराचे नाम घेतले तर तुमचे प्रारब्ध जळून खाक होते.
नारद मुनींना आता पूर्ण सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यांना समजले की राजा रत्नधर आणि त्याचा पुत्र विजय हे केवळ एक उदाहरण होते. खरा संदेश हा होता की मानवाने आपल्या मर्यादित शक्तीवर अवलंबून न राहता त्या अनंत शक्तीशी स्वतःला जोडून घ्यावे. श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, जा आणि पृथ्वी लोकावर सांग की नशीब हे दगडावरची रेष नाही, ती वाळूवरची रेष आहे. कर्माचा वारा आणि भक्तीची लाट तिला कधीही बदलू शकते. मनुष्याला सांग की घाबरू नका. संकट आले तर ते तुमचे पाप धुण्यासाठी आले आहे असे समजा, आणि यश मिळाले तर ती ईश्वराची कृपा आहे असे समजा. जो या भावनेने जगतो त्याला गरुड पुराणातील नरकाची भयंकर वर्णने कधीच अनुभवावी लागत नाहीत. त्याला थेट मोक्ष मिळतो. इथे श्रीकृष्णांनी आपली वाणी विराम घेतली. वातावरण शांत झाले होते, पण ही शांतता रिकामी नव्हती, तर ती पण आज त्या सुरात एक वेगळाच आत्मविश्वास होता. नारदांनी श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातला. प्रभू, आज आपण मला केवळ ज्ञान दिले नाही तर दृष्टी दिली आहे. मी आता हे ज्ञान तिन्ही लोकात पसरवेन असे म्हणून नारद मुनी तिथून अंतर्धान पावले. द्वारिकेच्या महालात आता फक्त भगवान श्रीकृष्ण आणि समुद्राच्या लाटांचा आवाज उरला होता. पण ही कथा इथेच संपत नाही. राजा रत्नाधर आणि त्याच्या पुत्राचे पुढे काय झाले हे जाणून घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे, कारण तीच या सिद्धांताची फलश्रुती आहे. राजा रत्नाधराचा वारसा आणि विजयाची गाथा. तिकडे अक्षयपुरी राज्यात एक नवीन युगाचा आरंभ झाला होता. ज्या पुत्राला लोक लंगडा आणि अकार्यक्षम म्हणून हिणवत होते, तोच विजय आता महाराज विजय म्हणून सिंहासनावर आरूढ झाला होता. त्याने केवळ आपल्या शारीरिक व्यंगावर मात केली नव्हती, तर त्याने आपल्या राज्याला एका अशा उंचीवर नेऊन ठेवले होते जिथे पोहोचण्याचे स्वप्नही त्याचे पूर्वज बघू शकले नव्हते. विजयराजाची राज्यकारभाराची पद्धतच वेगळी होती. त्याला माहीत होते की दुःख काय असते, कमतरता काय असते. त्यामुळे त्याने आपल्या राज्यात सर्वात आधी अपंग, वृद्ध आणि अनाथ लोकांसाठी विशेष सोय केल्या. त्याने कर्म आणि धर्म यांची सांगड घातली. त्याने प्रजेला आळशी बनवले नाही, तर त्याने प्रत्येकाला काम दिले. त्याच्या राज्यात कोणीही भिकारी नव्हता, कारण राजाचे म्हणणे होते की देवाने हात दिले आहेत काम करण्यासाठी, पसरण्यासाठी नाही. राजा रत्नाधर आता वृद्ध झाला होता. त्याने आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाला एक महान सम्राट होताना पाहिले होते. त्याचे मन आता पूर्णपणे समाधानी होते. त्याला आठवले की तो कसा रडत श्रीकृष्णाकडे गेला होता आणि देवाला दोष देत होता. आज त्याला पश्चाताप होत होता की त्याने देवाच्या योजनेवर शंका घेतली. त्याला समजले होते की देवाने त्याला अपंग मुलगा दिला नव्हता, तर देवाने त्याला एक हिरा दिला होता, ज्याला पैलू पाडण्याचे काम रत्नाधराचे होते. राजा रत्नाधराने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. त्याने वानर वस्त्रे त्यागली आणि तो पुन्हा एकदा वनात गेला, पण यावेळी काही मागण्यासाठी नाही, तर आभार मानण्यासाठी. त्याने आपले उर्वरित आयुष्य ईश्वराच्या ज्ञानात आणि सेवेत घालवले, आणि जेव्हा त्याची अंतिम वेळ आली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूचे भय नव्हते, तर एक समाधानाचे हास्य होते. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे ज्याने आपले कर्तव्य पूर्ण केले आहे आणि ज्याने धर्माचे पालन केले आहे, त्याला यमदूत त्रास देत नाहीत. राजा रत्नाधराचा आत्मा शांतपणे शरीरातून मुक्त झाला आणि त्याला उत्तम गती प्राप्त झाली. आणि विजयाने अनेक वर्षे राज्य केले. त्याने अनेक युद्धे जिंकली, पण त्याने कधीही अहंकार केला नाही. जेव्हा लोक त्याच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा तो आपल्या अपंग पायांकडे बघून हसायचा आणि म्हणायचा, हे माझे पाय मला आठवण करून देतात की मी काहीच नाही. जे काही आहे ते माझे वडील आणि त्या द्वारकाधीशाची कृपा आहे. विजयाने सिद्ध केले की शरीर हे केवळ वस्त्र आहे, खरी शक्ती आत्म्यात असते. मित्रांनो, राजा रत्नाधर आणि श्रीकृष्णाच्या या संवादातून आपण आज काय शिकलो? गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतर काय होते हे सांगणारे पुस्तक नाही, तर ते जिवंतपणी कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. अनेकदा आपण आपल्या परिस्थितीला दोष देतो. माझा जन्म गरीब घरात का झाला? मलाच हा आजार का झाला? माझ्या मुलाला यश का मिळत नाही? हे प्रश्न घेऊन आपण नशिबाच्या नावाने रडत बसतो. आपण ज्योतिषांकडे धावतो, अंगठा घालतो, पूजा करतो. हे सर्व करणे चुकीचे नाही, पण श्रीकृष्ण सांगतात की जोपर्यंत तुम्ही कर्म करत नाही तोपर्यंत या उपायांचा काहीही फायदा होत नाही. गरुड पुराणाचा संदेश स्पष्ट आहे. तुमचे आजचे कर्म तुमचे उद्याचे नशीब लिहित असते. जर आज तुम्ही आळशी राहिलात तर उद्याचे दारिद्र्य हे तुमचे लिखित नशीब असेल. जर आज तुम्ही आईवडिलांचा अपमान केलात तर उद्याचा एकटेपणा आणि वृद्धाश्रमाचे दुःख हे तुमचे लिखित नशीब असेल. जर आज तुम्ही फसवणूक करून पैसा कमवलात तर उद्याचे कोर्ट कचेऱ्या आणि आजारपण हे तुमचे लिखित नशीब असेल. हे कुणी बाहेरून लिहित नाही, ते तुम्हीच लिहित असता. देवाने तुमच्या हातात लेखणी दिली आहे. आता त्या कोऱ्या कागदावर काय लिहायचे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. राजा रत्नधराचा मुलगा नशिबाने हरलेला होता,
पण कर्माने जिंकला. आपणही आपल्या आयुष्यात असेच विजय मिळवू शकतो. गरुड पुराणात श्रीकृष्णांनी वारंवार हेच सांगितले आहे की मानवाचा जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर हा नरदेह मिळतो. हा देह रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी मिळाला. आपल्याकडे जे नाही त्याचे दुःख करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करून सोने करा. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा एक विचार नक्की करा की आज मी असे कोणते कर्म केले ज्यामुळे माझे उद्याचे नशीब उजडेल. जर याचे उत्तर काहीच नाही असेल तर सावध व्हा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि चित्रगुप्त कोणाचीही चूक माफ करत नाही. राजा रत्नधराची ही कथा आपल्याला एकच शिकवण देते की प्रारब्ध हे पूर्वेच्या सूर्यासारखे असते, ते उगवणारच. पण कर्म हे त्या शेतकऱ्यासारखे असते जो उन्हाची पर्वा न करता शेतात राबतो आणि शेवटी पीक त्याचेच येते, जो फक्त सूर्याकडे बघत बसत नाही पर जो मातीत हात घालतो. मित्रांनो, आज आपण गरुड पुराणातील एका अत्यंत खोल आणि रहस्यमय भागाचा प्रवास पूर्ण केला आहे. मला आशा आहे की ही कथा केवळ एक गोष्ट म्हणून तुमच्या कानावर पडली नसेल, तर ती एक विचार म्हणून तुमच्या मनात रुजली असेल. जर तुमच्या मनात कधीही निराशा आली, कधीही वाटले की सर्व संपले आहे, तर राजा रत्नधराच्या त्या अपंग मुलाला आठवा, ज्याने स्वतःच्या हाताने स्वतःचे नशीब बदलले. आणि लक्षात ठेवा, जिथे प्रयत्न संपतात तिथेच खरे अपयश सुरू होते. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आस आहे आणि जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत यश आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या कथेचा समारोप करूया. ही कथा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देवो, हीच प्रार्थना. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.